प्रसिद्ध व्हायला लागले. त्याचबरोबर झिरवळांचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले. रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्षपदाचा आणि महिला अध्यक्षाचा पण. मग कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे? विषय असा आहे की ठीक आहे, रुपाली त्यांनी राजीनामा दिला, आयोगाचाही दिला असेल, प्रदेशाध्यक्षपदाचा दिला असेल, म्हणून ते दोषी आहेत असं नाही आहे. ज्यावेळेस आपल्यावर आरोप होतात त्यावेळेला आपण पदापासून बाजूला होऊन निष्पक्षपणानं चौकशी व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्यामुळं त्या काही दोषी आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं जे काही लोक बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांनी एक प्रामाणिकपणानं आपले राजीनामे देऊन बाजूला होण्याची भूमिका घेतली. आता तुम्ही चौकशी करा निष्पक्षपणानं. ज्या दिवशी चौकशीचा निकाल येईल, मी त्यात निर्दोष आहे असं वाटेल, त्यावेळेला पुन्हा मी सक्रिय होईन अशी त्यांची मानसिकता असावी. त्यांचं माझं काही बोलणं झालेलं नाही, पण मला थोडंसं ज्ञात आहे की त्यांचा स्वभाव काय आहे. त्या स्वभावानुसार त्यांनी राजीनामा देऊन बाजूला होण्याचा निर्णय केला. ह्यात फार काही गैर नाही आहे. झिरवाळांच्या बाबतीतसुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांची बातमी ऐकली की काही वेगवेगळी व्हिडिओज अमालगमेट करून ते काहीतरी वेगळंच प्रकार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्यामुळं हे कोणीतरी याच्या मागं आहे. तो व्हिडिओ निघतो याचा आता कोणीतरी शूट केला ना, तो शूट करणारा कोण आहे तो पहिला घावला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांनी जर एखाद्याच्या पर्सनल लाईफमध्ये बेडमधला व्हिडिओ जर शूट केला असेल तर तो गुन्हा आहे संमतीशिवाय. त्यामुळे पहिला त्या माणसाला बघितलं पाहिजे ज्यांनी व्हिडिओ शूट केला आहे त्याच्यामागं कोण आहेत का, त्याच्यामागचे उद्देश काय आहेत हे तपासले गेले पाहिजेत. आणि त्यानंतर झिरवळांच्या बाबतीत बोलणं योग्य होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.